प्रेज द लॉर्ड. प्रभूच्या नावाला धन्यवाद देऊया प्रियांनो. फार दिवसानंतर देव बाप्पाने तुमची आठवण मला करून दिली. पाऊस असतानाही देव बाप्पाने आठवण करून दिली. आणि जेव्हा देव बाप्पाला कोणाला भेटण्याची इच्छा असते तेव्हा देव बाप सर्व गोष्टीवर आपलं नियंत्रण करतो. जेव्हा सकाळपासून पाऊस सुरू होता तेव्हा म्हटलं, प्रभू आज तर सकाळपासूनच 5 वाजल्यापासूनच पाऊस सुरू झालाय, आज कस काय सेवेचं होणार. 12 वाजेपर्यंत पाऊस चालला प्रियांनो. 12 नंतर जो पाऊस थांबला, आतापर्यंत पाऊस आलेला नाही. आता रात्रीचा येईल किंवा नाही ते सांगता येणार नाही. आणि मग मला 2च्या नंतर देव बाप्पाने हे ठिकाण दाखवलं. आता आज मी शिवाजीनगरला जाणार होतो, कारण शिवाजीनगरला पण बरेच दिवस झाले त्या प्रियजनांची पण भेट मी घेतली नाही. पण देव बाप्पाने माझ्या मनातला विचार पूर्ण न करता आपल्या परिवाराचं दाखवलं. कारण तुम्हाला आशीर्वाद देण्याची देव बाप्पाची इच्छा आहे आणि त्यानंतर मी संदेशही तयार केलेला आहे. आज असा मानना आपल्यासाठी आणलेला आहे प्रियांनो. लक्षपूर्वक जर ऐकलं तर इतके आशीर्वाद तुम्हाला येतील. ते आशीर्वाद कदाचित ताबडतोबही मिळतील. कदाचित ख्रिस्ती जीवनामध्ये चालत असताना प्रत्येक क्षणाला जर वचन लक्षपूर्वक ऐकलेले असेल तर तुम्हाला आशीर्वादाचा अनुभव आल्याशिवाय राहणार नाही. म्हणून आपण भक्तीची सुरुवात प्रार्थनेने करूया. आणि आज आपल्यामध्ये निकिता ताई आहे, सुरुवातीची प्रार्थना करतील. आपण प्रार्थना करूया. पवित्र 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 सेनाधीश परमेश्वरा, आकाश आणि पृथ्वीचे उत्पन्नकर्ता ईश्वराच्या आतापर्यंत सांभाळ अशी सुंदरशी वेळ आमच्या जीवनाला जोडलीस म्हणून मी तुला धन्यवाद देते बाप्पा. बाप्पा, इथून पुढचा वेळ काय समय तू तुझ्या हातात घे. तुझ्या नावात तू आमच्या सर्वांना आशीर्वादित कर. तुझं वचन तू आशीर्वादित कर. ते समजण्याचं बुद्धी चातुर्य तू आम्हाला दे. होय येशू ख्रिस्ता, तू बोलतो जसे दोघे किंवा तिथे मी आहे. तो आमच्यात उपस्थित आहे असा आमचा विश्वास आहे आणि तो विश्वास तू पूर्ण कर. तुझ्या वचनाचा अनुभव तू आम्हाला घडव. इथून पुढचा वेळ काळ सर्व मी तुझ्या सर्व स्वाधीन करते ईश्वराजा. होय बाप्पा, ते वचन समजण्याचं बुद्धी चातुर्य तू आम्हाला दे आणि इथून पुढचा वेळ काळ समय सर्व तुझ्या नावाने आशीर्वादित कर. ही छोटीशी प्रार्थना तारणारा प्रभू येशू ख्रिस्त याच्या प्रिय आणि गोड नावात तुम्ही म्हणते पित्या, आमेन. प्रियांनो, मनुष्याने आपल्या जीवनामध्ये सर्वांबरोबर कशाही प्रकारे वागणूक केली ना, देव बाप्पाला ती मान्य आहे. परंतु मनुष्याने सतत आणि सतत देव बाप्पाच्या विरोधात वागणूक करणं हे योग्य नाही. हा थोडी बहुत आमच्याकडून देवाविरुद्ध वागणूक होणार, कारण मनुष्याला जो शब्द देव बाप्पाने दिलेला आहे तो शब्द आजही बायबलमध्ये आहे. आणि पापी या शब्दाने मनुष्याला देव बाप्पाने नाव दिलेलं आहे. परंतु आमच्या प्रभू येशू ख्रिस्ताने आमच्या त्या पापाच्या डागाला आमच्यापासून दूर केलेला आहे. आज आम्ही येशू ख्रिस्तामध्ये म्हणू शकतो, आम्ही पापी जीवन जगत नाही, आम्ही पापी नाही. आमच्या पापांवर आमच्या येशू ख्रिस्ताने पांघरून घातला आहे. हे आम्ही हर्षाने, उत्साहाने, जल्लोषाने बोलल्याशिवाय राहत नाही. प्रियांनो, ज्या येशू ख्रिस्ताने आमच्यासाठी एवढा मोठा त्याग केला प्रियांनो, त्या त्यागाला आम्ही कोणत्याही शब्दाने भरून काढू शकत नाही. परंतु त्या त्यागाचा उल्लेख जसा आम्हाला करता येईल त्याचा आम्ही प्रयत्न केल्याशिवाय राहणार पण नाही. कारण फार मोठा त्याग आमच्या येशू ख्रिस्ताने वधस्तंभावर केला.
प्रियांनो, जेव्हा त्याला ते मारित होते ना, त्याला छळीत होते ना, तेव्हा आमच्या येशू ख्रिस्ताला तहान लागली प्रियांनो. आणि आमच्या येशू ख्रिस्ताने त्या दुष्ट दुर्जनांना पाणी मागितलं, परंतु त्या दुष्ट दुर्जनांनी आमच्या येशू ख्रिस्ताला पाणी सुद्धा दिलं नाही. मिश्रित असं काहीतरी पदार्थ त्याला प्यायला दिला. आमच्या येशू ख्रिस्ताला तो पदार्थ पिबवला नाही असं बायबल सांगतं प्रियांनो. किती वेदना आमच्या येशू ख्रिस्ताच्या शरीराला, आत्म्याला झाल्या असतील याची आम्ही कल्पना करू शकत नाही प्रियांनो. तो येशू ख्रिस्त तुमच्या आमच्यासाठी कातरणाऱ्या समोर जसं मेंढरू शांत असतं ना, त्याप्रमाणे आमच्या पापासाठी येशू ख्रिस्ताने स्वतःला अर्पण केलं प्रियांनो वधस्तंभावर. आणि त्या येशू ख्रिस्ताची एकच आज्ञा आहे. येशू ख्रिस्त पण मोठ्या आज्ञा आम्हाला देत नाही. आणि तो सांगतो की बायबलचा जो सार आहे ना, तो सार आपल्या जीवनामध्ये तुम्ही समजून घ्या. आणि जो बायबल वाचन करणारा आहे त्याने जर बायबलचा सार आपल्या जीवनामध्ये प्राप्त करून घेतला ना, त्याचं बायबल वाचन यशस्वी झाल्याशिवाय राहणार नाही. 30% का होईना त्याला देवाकडून आशीर्वाद मिळणारच. खात्रीपूर्वक देवबाप त्याला 30% देण्याची अपेक्षा जरूर करेल. आणि जर एखाद्याने बायबल पूर्ण वाचलं, मी मागील संदेशात सांगितलंय की आपल्या भावी जीवनामध्ये एकदा तरी पूर्ण बायबल वाचण्याची तुम्ही तयारी करा. प्रभूच्या दरबारात गेले ना प्रियांनो, तुमच्या आत्म्याला हर्षाने, उत्साहाने, जल्लोषाने देव बाप्पाला म्हणायला जागा तुम्ही तयार करा की मी माझ्या ख्रिस्ती जीवनामध्ये एकदा तरी बायबल पूर्ण वाचलंय. फार मोठे आशीर्वाद असतात प्रियांनो बायबल पूर्ण वाचण्यामागं. खरं सांगतो मी तुम्हाला, हृदयापासून सांगतो. मी माझ्या भावी जीवनामध्ये बायबल एकापेक्षा अधिक वेळा वाचलंय आणि त्याचे आशीर्वाद मला काय देव बाप्पाने दिले हे मी संदेशामध्ये अनुभवतो. कशामध्ये अनुभवतो मी? संदेशामध्ये. कारण जे वचन त्या समयात मी वाचले, पवित्र आत्मा या समयात मला आठवण करून देतो. बाळा, तू हे शब्द वाचला, सांग रेफरन्स. जे माझ्या ध्याना मनात नसतं ते पवित्र आत्मा मला आठवून देतो. का आठवून देतो? कारण मी त्या शब्दाला वाचलंय. आम्ही तो शब्द वाचला, जरी आमच्या ज्ञानाबुद्धीत तो शब्द राहिला नाही, पण देवाच्या आत्म्याला माहिती आहे की माझ्या या बाळाने हा शब्द वाचलेला आहे. म्हणून संदेश हा मनुष्याच्या इच्छेने कधी येत नाही. पवित्र आत्मा सहाय्यक असतो. प्रियांनो, ज्याच्याजवळ पवित्र आत्मा आहे ना, त्याला जीवन आहे, त्याला निराशा नाहीये. हा ख्रिस्ती जीवनामध्ये चालत असताना तो दुःखामध्ये जाईल, संकटात जाईल, पेचात जाईल, अडचणीत जाईल, छळात जाईल, त्रासात जाईल, हे मान्य आहे. कारण देवाने स्वतः सांगितलं जगामध्ये तुम्हाला क्लेश होतील. त्यामुळे या गोष्टी आमच्यासाठी नवीन नाही. ज्याच्या जवळ पवित्र आत्मा आहे त्याला या गोष्टी काहीच वाटत नाही. पण ज्याच्या जवळ पवित्र आत्मा नसेल ना, त्याला या गोष्टी डोंगरापेक्षाही भारी आपल्या जीवनामध्ये तो अनुभवत असेल. आज बरेचसे प्रियजन बायबल वाचण्याकडे लक्ष देत नाही, काही जण प्रार्थनेकडे लक्ष देत नाही, काही जण आज्ञा पालनाकडे लक्ष देत नाही. याचं मुख्यत्वे कारण हे आहे, त्यांच्यामध्ये पवित्र आत्मा तेवढा कार्य करत नाही जेवढा कार्य करण्याची पवित्र आत्मा त्यांच्यामध्ये इच्छा ठेवतो. प्रियांनो, पवित्र आत्म्याला फक्त तुमचा विश्वास मजबूत हवा आहे.
पवित्र आत्मा तुमच्याकडून कशाचीही अपेक्षा करत नाही. फक्त तुमचा विश्वास मजबूत असला ना तर तुम्हाला सर्व काही देव बाप देण्याची हमी देव बाप्पाने बायबल मध्ये प्रकट केली. पण जर तुमचा विश्वास मजबूत नसला, कधी विश्वास कधी अविश्वास असं जर तुमच्या ख्रिस्ती जीवनामध्ये तुम्ही चालत असाल तर त्याच्यासाठी बायबल मध्ये एक शब्द देव बाप्पाने ठेवलेला आहे. आपण पाहूया. मत्तई शुभवर्तमान 13वा अध्याय 58व वचन. त्या ठिकाणी काय शब्द दिलाय? तेथे त्यांच्या अविश्वासामुळे त्याने फारशी अद्भुत कृत्ये केली नाहीत. पाहिलं, इथं फक्त चिन्ह चमत्काराविषयी देवबाप बोलत आहे, परंतु वास्तविक जीवनामध्ये कोणत्याही प्रकारची देवाकडून त्या अविश्वास करणाऱ्याला सहाय्यता मिळू शकत नाही. थोडी बहुत सहाय्यता मिळणार. का मिळणार? कारण आमचा देव बाप आकाशातील पाखरांना उपाशी ठेवत नाही. कावकाव करणाऱ्या कावळ्याला देखील तो अन्न पुरवणारा देव आहे. म्हणून ज्याच्याजवळ अविश्वास आहे त्याला कमीत कमी राहायला, खायला आणि पांघरायला तो देण्यामध्ये कुठली हरकत करणार नाही. पण पुढच्या ज्या गोष्टी आहेत त्या गोष्टी त्याच्या जीवनामध्ये त्याला यशस्वीरित्या प्राप्त होतील याची शाश्वती देता येत नाही. आणि यशस्वी खात्रीपूर्वक जीवन जर ख्रिस्तामध्ये जगायचा असेल तर विश्वास डळमळू दिला नाही पाहिजे. प्रियांनो, मला या मुलींचं फार कौतुक करूशी वाटतं आणि फार मी कधी कधी आनंदाने उगाच भावनाविषयी बोलायचं म्हणून बोलत नाही. प्रियांनो, मी फार मला कौतुक करूशी वाटतं या तिन्ही मुलींचं. कारण या मुली जेव्हा पण आता निकिता तर पुण्याला सर्व्हिसला आहे सध्या, परंतु प्रेरणा आणि समीक्षा जेव्हा पण मी या ठिकाणी प्रार्थनेला आलेलो आहे, माझा अनुभव आहे. मी अनुभवातूनच कोणतंही वाक्य बोलणारा सेवक आहे. मी अनुभव घेतल्याशिवाय कुठलंच वाक्य बोलत नाही. जेव्हा पण माझं येणं झालंय या लहान बाळांनी अभ्यास करतानाच मला दिसलेले आहे. प्रियांनो, तुमचे हे परिश्रम, हे कष्ट कधी वाया जाणार नाही. पण एक त्यापेक्षा अधिक चांगली गोष्ट तुमच्यामध्ये देव बाप्पाने ठेवली आणि ती गोष्ट तुम्ही बोलून दाखवत नाही, करून दाखवता. म्हणून देव बाप्पा तुम्हाला आशीर्वाद बोलून दाखवित नाही, करून दाखवतो. काय करतो तुम्ही माहिती का? जेव्हा पण हा दास या ठिकाणी प्रार्थनेला आलेला तुम्ही पाहता, तुम्ही सगळ्या गोष्टींना खालच्या पातळीला घेऊन जाता, पण देवाच्या प्रार्थनेला प्राधान्य देता आणि लगेच प्रार्थनेला बसण्याची तुम्ही तयारी करता. आणि याचा अनुभव मी परीक्षेच्या पिरियड मध्ये सुद्धा घेतलेला आहे. जेव्हा तुमचे पेपर असायचे, आदल्या दिवशी अभ्यास, दुसऱ्या दिवशी पेपर, आणि माझं देवाच्या प्रेरणेने या परिवारात येणं झालं, तेव्हा देखील तुम्ही हीच प्रक्रिया केली. अभ्यासाला बाजूला ठेवलं आणि प्रार्थनेला बसले. पण काही परिवारामध्ये मी अनुभवलंय प्रियांनो, मी खरंच अनुभवलंय. काही परिवारामध्ये जेव्हा मी तिथं प्रार्थनेला गेलो ना, ज्यांचे पेपर आहेत ना, ते प्रार्थनेच्या अवतीभोवती देखील आले नाही. ते म्हणे आम्ही नाही बसणार आज, आम्हाला आमचा पेपर जास्त महत्वाचा आहे. जीवनामध्ये देवाच्या कामापेक्षा कोणतंही काम मोठं नाही. आणि जो देवाच्या कामाला प्रथम स्थान देतो ना, देव बाप त्याला यशस्वीरित्या जीवनामध्ये यशस्वी केल्याशिवाय राहत नाही. आणि त्याचं ताजं उदाहरण आहे प्रेरणाताई. अख्ख्या शाळेमध्ये हजारो लोकांच्या समवेत, मागच्या वर्षी आहे ना, 1 वर्ष झालं ना आज,
हो. मागच्या वर्षी प्रेरणाताईचं इतकं मोठं अभिनंदन शाळेने केलं. उत्तम तऱ्हेचे टक्केवारी प्रेरणाताईंना मिळाली. का मिळाले? कारण देवाच्या प्रार्थनेला प्रेरणाताईंनी प्राधान्य जास्त दिलं. अभ्यासापेक्षा देवाच्या भक्तीला या बाळाने जास्त व्हॅल्यू दिला. म्हणून आज पण अभ्यास करत असताना जसं कळलं की ब्रदर आले प्रेयरला, अभ्यास सोडून दिला आणि प्रार्थनेला बसलेली आहे. प्रियांनो, देवाला तुम्ही सन्मान देताना देवबाप पण तुम्हाला तुमच्या जीवनामध्ये इतक्या उंच पातळीला घेऊन जाईल ना की तुम्हाला पण कळणार नाही क्षणभर की आम्ही इतक्या उंच पातळीला खरोखर आलोत की काय. देवाचा सन्मान करणाऱ्याला देवबाप कधीच नाराज करत नाही. परंतु बायबलमध्ये एक समूहाने प्रभू परमेश्वराला सतत नाराज केलं. सतत देवबापाला नाराज करायचे. देवबाप म्हणायचा मला नाराज नका करू, मी तुमच्या बरोबर आहे, माझी समक्षता मी तुमच्या बरोबर ठेवलेली आहे. परंतु एक समूह असा असायचा ते नेहमी नेहमी देवाच्या विरोधात जायचे. पाहूया तो कोण आहेत ते लोक. काढूया आपण त्यासाठी अनुवादाचं पुस्तक 9वा अध्याय 24वे वचन. तुमचा माझा परिचय झाला त्या दिवसापासून तुम्ही परमेश्वराविरुद्ध फितूर करीत आला आहात. फितुरी करत आला आहात. नेहमी परमेश्वराच्या विरोधात वागायचे. नेहमी परमेश्वराला जे आवडत नसायचं तेच जास्त करण्याची तयारी दाखवायची. नेहमी परमेश्वराची भावना कशी दुखल याचा सतत हा समूह प्रयत्न करायचा. पण मोशे वेळोवेळी सांगायचा त्यांना. मोशेचं वर्णन नाही केलेलं त्या अध्यायामध्ये, पण मोशे सांगत असन तुम्ही ज्या पण गोष्टी करता ना त्या गोष्टी योग्य नाही करत, त्या करू नका, त्या देवाला मान्य नाही. देवबाप त्याने तुमच्यावर नाराज होईल. कदाचित देवबाप तुम्हाला शासनही करील. पण इस्रायली लोक असे होते त्यांना शासनाची ही भीती वाटत नव्हती. म्हणून देवबाप एक वेळेस चिडला आणि त्याने इस्रायली लोकांना एक नाव दिलं. आणि जे नाव इस्रायली लोकांना दिलं ते नाव आजपर्यंत त्यांच्या नावावर तसंच आहे. ते नाव रद्द झालं नाही. ते लोक जगातून निघून गेले, पण त्यांना जो शब्द परमेश्वराने वापरला तो शब्द आजही बायबलमध्ये तसाच आहे जसा परमेश्वर त्यांच्याशी बोलला. कोणता शब्द बोलला बघूया आपण जरा. काढूया निर्गमाचं पुस्तक 33वा अध्याय 5वं वचन. परमेश्वर मोशास म्हणाला, तू इस्रायल लोकांस सांग की तुम्ही ताठ मानेचे लोक आहात. मी एक पळभर तुम्हा बरोबर असलो तर मी तुम्हास भस्म करीन. म्हणून तुम्ही आपली आभूषणे आपल्या अंगावरून उतरून ठेवा, म्हणजे तुमचे काय करावे ते मी पाहीन. ताठ मानेचे, न ऐकणारे, न सांगण्याप्रमाणे वागणारे, मला त्रास देणारे, माझ्या भावना दुखावणारे, मला सतत चीड आणणारे, किती प्रकारचे शब्द पवित्र आत्मा बोलला ना ते शब्द या ताठ मानेच्या लोकांना लागू आहेत. प्रियांनो, यांची कमजोरी काय होती माहितीये का इस्रायली लोकांची? ताठ मानेचे म्हणल्यानंतरही इस्रायली लोकांनी ताठ मानेने वागणं त्यांनी सोडून दिलं नाही. एखादे म्हणले असते, अरे परमेश्वर आम्हाला ताठ मानेचे म्हणतोय, आता आम्ही ताठ मानेचं वागणं सोडून देऊ, नम्रतेने प्रभू परमेश्वरासमोर चालण्याचा आम्ही प्रयत्न करू. नाही केला इस्रायली लोकांनी असा प्रयत्न. प्रियांनो,
नाहीच केला. जोपर्यंत ते जिवंत होते ना तोपर्यंत त्यांना परमेश्वरासमोर नम्रतेने वागताच आलं नाही. म्हणून परमेश्वराने पण ठरवलं की या सर्वांचा अंत मी करणार आहे. या सर्वांचा अंत मी अशा प्रकारे करणार आहे की यांना कळणारही नाही. बघा परमेश्वराने काय डिसिजन घेतला. जेव्हा हे टाट मानेची म्हणल्यानंतरही यांनी आपल्या टाट मानेचं वागणं सोडून न दिल्यामुळं परमेश्वराला आणखी एक निर्णय घ्यावा लागला. कोणता निर्णय तो बघूया वचनातून. काढूया गणनाचं पुस्तक 32वा अध्याय 13वं वचन. परमेश्वराचा क्रोध इस्रायलवर भडकला आणि ज्यांनी परमेश्वराच्या दृष्टीने दुष्कर्म केले होते त्यांची सर्व पिढी नष्ट होईपर्यंत त्याने त्यांना रानात 40 वर्षे भटकवायला लाविले. बघितलं प्रियानो, परमेश्वराच्या विरुद्ध वागणं इतकं सोपं नाहीये. आज आम्ही पण ख्रिस्तामध्ये जीवन जगतो. प्रियानो, आम्ही पण आठवलं पाहिजे की आम्ही ख्रिस्तामध्ये जीवन जगत असताना ख्रिस्ताने सांगितलेल्या गोष्टी किती ऐकतो आणि ख्रिस्ताला न मान्य होणाऱ्या गोष्टी आम्ही किती करतो. हे इस्रायली लोक भूतकाळामध्ये आहेत. आज आहेत का ते इस्रायली लोक आज जगामध्ये? म्हणता येईल का की ते लोक आजही जगामध्ये आहेत? त्यांना समाप्त करण्याचा निर्णय देव बाप्पांनी घेतला आणि त्या निर्णयासाठी देव बाप्पाला 40 वर्षाचा आकडा आपल्या मनामध्ये ठामपणे जपून ठेवावा लागला. 40 वर्षामध्ये या सर्व जणांचा अंत झाला. फक्त त्याच्यातले 2 जण टाट मानेचे देव बाप्पाला दिसले नाही. 6 लाखापेक्षा अधिक इस्रायली लोक परमेश्वराबरोबर निघाले, पण या 6 लाखापेक्षा अधिक लोकांमध्ये फक्त 2 लोक असे होते की ते टाट मानेचे नव्हते, नम्रतेने चालणारे होते, ऐकणारे होते, मोशे जे सांगन ते करण्याचा प्रयत्न करणारे होते. आता हे 2 कोण होते? 2च जणांना परमेश्वराने आशीर्वाद देण्याचं पण का ठरवलं? ते आशीर्वादित झाले बरं का हे 2 जण. परमेश्वराने यांना आशीर्वादाविना ठेवलं नाही. बघूया पहिले आपण ते 2 जण कोण आहेत. काढूया गणनाचं पुस्तक 32वाच अध्याय 12वं वचन. मात्र यफुन्नेचा पुत्र कनिज्जी कालेब आणि नूनाचा पुत्र यहोशेवा हे तो देश पाहतील, कारण ते परमेश्वराला पूर्णपणे अनुसरले आहेत. बघितलं प्रियांनो, कुणाला अनुसरले? ते परमेश्वराला अनुसरले. परमेश्वराच्या विरोधात वागले नाही, परमेश्वराला चीड आणणाऱ्या गोष्टी केल्या नाही. परमेश्वर नेहमी आमच्याकडे पाहून प्रसन्न कसा राहील याचा त्यांनी भावी जीवनामध्ये 40 वर्ष प्रयत्न केला. म्हणून देवबाप म्हणला की कनान देशामध्ये याच 2 लोकांना मी जाऊ देणार आहे. बाकीच्या कोणालाही कनान देशामध्ये जाण्यास परवानगी नाही. मोशेला सुद्धा कनान देशात परमेश्वराने जाऊ दिलं नाही. एवढा मोठा राजा होता इस्रायली लोकांसाठी. तो 6 लाखापेक्षा अधिक लोकांना घेऊन चालण्याची जबाबदारी मोशेवर देव बाप्पाने ठेवली होती. पण मोशे पण या जबाबदारीमध्ये एक ठिकाणी कमी भरला. म्हणून देव बाप्पाने त्याची ते कमीपणाचं जे वागणं त्याने आपल्या भावी सेवा कार्यामध्ये केलं, त्याचा दुष्परिणाम त्याला कनान देशात जाता आलं नाही.
आता आपण सविस्तररित्या नाही पाहणार मोशेविषयी, कारण मागील संदेशामध्ये या 2-3 वेळेस देव बाप बोललेला आहे. प्रियांनो, देवाचं ऐकणं मनुष्याच्या जीवनाकरता आशीर्वादाचं कारण असतं. तुम्हाला आशीर्वाद हवे आहेत ना, तर देव बाप्पाचं ऐकायला शिका. देव बाप्पाने आपला एकुलता एक पुत्र राखून न ठेवता आमच्या पापाच्या सुटकेसाठी या जगामध्ये पाठवला, आणि त्या पुत्राने तेच कार्य केलं जे कार्य त्या पुत्राला पित्याने सोपवलं होतं. पण प्रियांनो, आज पिता, पुत्र आणि पवित्र आत्मा याची व्याख्याच वेगळी करून टाकण्यात आलेली आहे. जी व्याख्या आज विश्वासणाऱ्यांमध्ये आलेली आहे ना, ती व्याख्या देव बाप्पाला पसंत नाही. देव बाप त्या व्याख्याला प्रसन्न होत नाही ऐकून. देव बाप्पांनी पण बायबल मध्ये एक व्याख्या ठेवलेली आहे. देव बाप्पांनी पण बायबल मध्ये व्याख्या ठेवली नाही असं नाही. काय ठेवली व्याख्या बघूया जरा वचनातून आपण. योहानकृत शुभवर्तमान 17वा अध्याय 3रं वचन. सार्वकालिक जीवन हेच आहे की त्यांनी जो तू एकच सत्य देव त्या तुला व ज्याला तू पाठविले त्या येशू ख्रिस्ताला ओळखावे. आज किती जणांनी येशू ख्रिस्ताला ओळखलंय? तोंडाने म्हणतात आम्ही येशू ख्रिस्ताला ओळखतो, येशू ख्रिस्ताला आम्ही हृदयात घेतो, येशू ख्रिस्ताशिवाय आम्ही काहीच करत नाही. पण येशू ख्रिस्त एकच खरा जिवंत देव आहे हे काही जण आज मान्य करीत नाही. मग येशू ख्रिस्त एकच जिवंत खरा देव म्हटल्यावर मग त्यांना पित्याची पवित्र आत्म्याची खूप काळजी लागली. पित्याचं काय होईल, पवित्र आत्मेचं काय होईल? काही जणांना वचन माहित नसल्यामुळं बोलून जातात मला, ब्रदर पित्याचं पवित्र आत्मेचं काय करायचं? मग एखाद्याच्या बोलण्यावरूनच सेवकाला कळतं की हा बायबल मध्ये किती प्रवीण झालेला आहे किंवा किती बायबल याला समजलेला आहे. सेवक ताबडतोब त्याच्या बोलण्यावरून तुलना काढतो. प्रियांनो, येशू ख्रिस्तामध्येच पिता आहे, येशू ख्रिस्तामध्येच पुत्र आहे आणि येशू ख्रिस्तामध्येच पवित्र आत्मा आहे. मी कितीतरी वेळा तुम्हाला बायबल मधून वचन खोलून खोलून दाखवले. आज पुन्हा एकदा दाखवूया आपण ते वचन की येशू ख्रिस्त एकच खरा देव जर म्हणतोय तर या एकच खऱ्या देवामध्ये पिता पण आहे, पवित्र आत्मा पण आहे आणि स्वतः येशू ख्रिस्त पुत्र आहे. हे आपण वचनातून पाहूया. काढूया त्यासाठी पहिला आपण योहानकृत शुभवर्तमान 10वा अध्याय 30वे वचन. 10वा अध्याय 30वे वचन. मी आणि पिता एक आहोत. म्हणलं का तिथं मी आणि पिता दोन आहोत? पिता एक पुत्र दोन म्हटलंय का तिथं? काय म्हटलंय? मी आणि पिता एक आहोत. आता मी म्हणणारा माहित असला पाहिजे वाचकाला. जर वाचकाला मी म्हणणारा माहित नसला ना मग तो गोंधळणार आहे. हा मी म्हणणारा कोण आहे? हा मी म्हणणाऱ्याचं नाव काय? म्हणून आम्ही अध्याय जर सुरुवातीपासून वाचला ना मग आम्हाला कळन की मी म्हणणारा कोण आहे. हा मी म्हणणारा येशू ख्रिस्त आहे आणि तो बोलत आहे की पिता आणि मी एक आहो. आता पवित्र आत्मा बघू. काही जणांना पवित्र आत्म्याची खूप काळजी लागते. पवित्र आत्म्याचं काय ब्रदर? आणि काही जण म्हणले, ब्रदर तुम्ही पवित्र आत्म्याविरुद्ध असं म्हणता ना, म्हणूनच तुम्हाला लोक ओनली जीसस म्हणतात. पवित्र आत्म्याला नाव असतं का? पवित्र आत्मा बिगर नावाचा आहे. म्हणलं नाही, पवित्र आत्मा बिगर नावाचा नाहीये. त्याला पण नाव आहे बायबल मध्ये. 2 ठिकाणी नाव दिलेत पवित्र आत्म्याने आपल्या स्वतःला. ते म्हणे कस काय? म्हणलं बघा वचनातून दाखवतो. आता तुम्हाला दाखवतो. काढूया प्रेषितांची कृत्य
16वा अध्याय 7वं वचन. आणि मुसियापर्यंत आल्यावर बिथुनिया जाण्याचा त्यांनी प्रयत्न केला, परंतु येशूच्या आत्म्याने त्यांना जाऊ दिले नाही. कुणाच्या आत्म्याने जाऊ नाही दिले? येशूच्या आत्म्याने. तिथं म्हणलं का नुसतं आत्म्याने जाऊ नाही दिले? येशूच्या आत्म्याने शब्द वापरलाय ना. आता इथं ख्रिस्त नावाचा शब्द आलाय का? फक्त येशूच्या आत्म्याने म्हटलंय ना. आता ख्रिस्त शब्द बघू. 1 पेत्र 1 अध्याय 11वं वचन. 1 पेत्र 1 अध्याय 11वं वचन. त्यांच्या मते जो ख्रिस्ताचा आत्मा होता त्याने बस त्यांच्यामध्ये, कोणामध्ये? जे येशू ख्रिस्ताला मानित होते त्यांच्यामध्ये जो ख्रिस्ताचा आत्मा होता. आता बघा, इकड येशूच्या आत्म्याने, इकड ख्रिस्ताच्या आत्म्याने. का बरं दोन ठिकाणी असं बोलला पवित्र आत्मा? सरळ सरळ एकाच वचनात का नाही म्हणला? येशू ख्रिस्ताच्या आत्म्याने त्यांना जाऊ नाही दिले. का बरं कोड्यामध्ये ठेवलं? याचं फार मोठं कारण आहे प्रियांनो. आणि ज्यांना हे कारण देव बाप्पाने माहिती होऊ दिलं आहे ना, तेच याचं कारण सांगू शकतील. ज्याला याचं कारण माहिती नाही ना, तो म्हणन देवाची मर्जी. त्याला इथं असं म्हणायची इच्छा झाली, तिथं तसं म्हणायची इच्छा झाली. पण या कारणाला देखील वचनाचा पुरावा आहे. हा दास दोन ठिकाणी देवाचा आत्मा असं का बोलला याचा पुरावा बायबल मधून दाखविल्याशिवाय पुढे बोलणार नाही. तर बघू याचा पहिला पुरावा काय आहे. दोन ठिकाणी देवाने आपलं नाव वेगवेगळे का ठेवले याचं उत्तर आपण प्रथम बघू. यशायाचं पुस्तक 28वा अध्याय 10वं वचन. कारण नियमावर नियम, नियमावर नियम, कानूनवर कानून, कानूनवर कानून, थोडे येथे थोडे तेथे असे तो बोलत असतो. थोडे येथे थोडे तेथे. थोडे तेथे. आता बघा, हा प्रेषितांच्या कृत्यामध्ये येशूच्या आत्म्याचा शब्द आलाय. आणि 1 पेत्रामध्ये ख्रिस्ताचा आत्मा याचा शब्द आलाय. का नाही? दोन दोन वेगवेगळ्या पुस्तकामध्ये एका ठिकाणी दिलंय का नाव देव बाप्पाने आपलं? याला हे साक्षीदार आहे. आणि हे असं देवाला लिहिण्याचं कारण काय माहिती का? याला पण कारण आहे, या वचनाला पण कारण देव बाप्पांनी ठेवलंय. हे पण वचन बिगर कारणाचं नाही. कारण असं लिहिण्यासाठी देवाला का मजबूर व्हावं लागलं? कारण सैतानाने याच्यामध्ये हात घालून कोणतंही वचन काढून नेऊ नये म्हणून वेगवेगळ्या ठिकाणी देव बाप्पाने अशा तऱ्हेचे वचन ठेवले. तरी दुष्ट सैतानाने बायबल मध्ये हात घातलेला आहे आणि एक वचन काढून नेलेलं आहे. फार थोड्या प्रियजनांना हे माहित आहे, फार थोड्या जणांना, की बायबल मध्ये सैतानाने हात घालून एक वचन काढून नेलं आहे आणि त्या वचनाचा अर्थ विपरीत केलेला आहे. वचन तसं ठेवलं, परंतु त्या वचनाची दिशाभूल त्याने विश्वासणाऱ्यांमध्ये आणण्याचा प्रयत्न केला. काय दिशाभूल केली? पित्याला एक देव नाव दिलंय, पुत्राला 2 नाव दिले आणि पवित्र आत्म्याला 3 नाव दिले. 3चा एक आमचा देव बनलाय. एकाचा एक नाही बनला, 3चा एक बनला आहे. एकच देव मान्य केलं सैतानाने, पण 3 विभिन्न तऱ्हेचे जे प्रभू परमेश्वराचे 3 कार्य होते त्याला 3 देव हे नाव देण्यात आलंय. आता मनुष्याने हे नाव आणलेत. बायबल मध्ये आहे का 3 देवाचा एक देव बनलेला? त्रैक्य नावाचा शब्द आहे का बायबल मध्ये? कितीही बायबलचा अभ्यासक असला ना, तो कधीच म्हणणार नाही मी बायबल मध्ये त्रैक्य नावाचा शब्द वाचला. मग हे त्रैक्य शब्द आला कुठून? कुणी आणलाय हा त्रैक्य शब्द?
जे देवाने आणलं नाही ना ते वाईटापासून आलेलं आहे. जे देवाने लिहिलं नाही ना ते वाईटाने केलं. म्हणून शुभ वर्तमानामध्ये एक दाखला दिलेला आहे ना, निधनाचा दाखला. माहिती आहे निधनाचा दाखला? शेतकऱ्यांनी चांगलं बी पेरलं, पण चांगल्या बीच्या शेजारी निधनही त्याला दिसलं. तो म्हणला, अरे निधन तर मी पेरलं नाही, हे निधन तर मी बाजारातून विकतही आणलं नाही, पण हे कस काय उगवलं? तो म्हणला, अरे माझ्या गावाची हे निधन नासाडी करीन, मी याला काढून टाकतो. परंतु प्रभू म्हणला, नको काढू, राहू दे, गव्हाबरोबर वाढू दे याला. कापणीच्या वेळेस गव्हाला मी कोठारात घेईल, निधनाला मी आगीमध्ये टाकून देईल. आहे ना दाखला? प्रियांनो, पवित्र आत्म्याजवळ सर्व गोष्टीचे सबूत आहे. आणि पवित्र आत्मा जे पण बोलतो खरं बोलतो. पवित्र आत्मा खोटं बोलत नाही. बायबल अशा अनुषंगाने देव बाप्पाने लिहिलं, कारण सैतान वर पण नीट राहिलं नाही आणि पृथ्वीवर पण तो नीट नाही. म्हणून बायबल मध्ये बऱ्याचशा गोष्टी पवित्र आत्मेने उलट्या पालट्या ठेवल्यात. का ठेवल्या? कारण सैतानाने पुन्हा याच्यात हात घालून कोणतं वचन काढून घेऊन जाऊ नये म्हणून काही रहस्य गुज त्याने गुप्त ठेवलेत. आणि ते रहस्य आणि गुज अंतिम समयामध्ये सेवकांच्या मुखातून तो प्रगट करणार आहे, असं कलसेकराचा पहिला अध्याय 26व्या वचनामध्ये देव बाप्पाचा आत्मा बोललेला आहे. काही विश्वासणाऱ्यांना देव बाप आपल्या मनातले सिक्रेट रहस्य, सिक्रेट गुजव त्याला जसे मान्य होतील तसे तो सांगणार आहे. माझ्या वहीमध्ये काही लिहिलेलं नाही बरं का असं. ना तर तुम्ही म्हणता ना रे ब्रदरांनी लिहून आणलं असं बरं का, म्हणून ब्रदर एवढे बोलू राहिले. अजिबात नाही, माझ्या वहीमध्ये या गोष्टीचं वर्णन देखील नाहीये. मी काय बोलणार हे देखील मला माहिती नव्हतं, पण मी थोडी बहुत तयारी केली होती. आणि देवबाप्पाला म्हणलं, देवबाप्पा मी थोडीशी तयारी केली, तुझ्या पवित्र आत्म्याने जास्त तयारीसाठी माझ्या मुखातून बोलावं. त्यासाठी देवबाप्पाने माझा त्या घरामध्ये शब्द ऐकला आणि या ठिकाणी तो बोलत आहे. प्रियांनो, आम्ही नम्रतेने देवाला उंच करण्याचं ठरवलं ना, देवबाप त्याही पेक्षा नम्रतेने उंच झाल्याशिवाय विश्वासणाऱ्यांमध्ये राहत नाही. आणि तुमच्यामध्ये तो काय एवढं बोलत आहे? कारण तुमच्यामध्ये कुठंतरी नम्रता देव बाप्पाला दिसत आहे. मला जरी ती कळत नसली ना नम्रता, पण देव बाप्पाला ती कळते. अरे माझ्या या बहिणींमध्ये, भावांमध्ये थोडीशी का होईना नम्रता आहे. म्हणून बायबल मध्ये सांगितलंय, तुमचा विश्वास मोहरीच्या दाणे एवढा जर असला आणि तुम्ही जर म्हटले ना या समुद्राला उपटून, समुद्र या डोंगराला उपटून समुद्रामध्ये टाकला जा, आणि तसा तुम्ही अविश्वास दाखवला नाही तर पर्वत समुद्रामध्ये जाऊन पडन, अशा तऱ्हेचं तिथं सांगण्यात आलेलं आहे. मी जेव्हा वाचायचो मी म्हणायचो, अरे एवढा मोठा डोंगर शब्द बोलला कस काय ते उपटून पाण्यात जाईन बाबा? तो काय मोहरीच्या दाण्यासारखा आहे काय डोंगर? डोंगर म्हणल्यावर किती मोठा आहे, कस काय समुद्रात जाईन? पण जेव्हा पवित्र आत्म्याने मला डोंगर म्हणजे काय, समुद्र म्हणजे काय हे जेव्हा समजावून सांगितलं ना, तेव्हा मला कळलं की अरे देव बाप्पाने ही उपमा दिलेली आहे, पण याचा अर्थ काय आहे? आम्ही आमच्या ख्रिस्ती जीवनामध्ये कधीही अविश्वासाने ख्रिस्तामध्ये चालू नये, हे प्रामुख्याने या शब्दामागं देव बाप्पाचं मोठं गूढ आहे. नेहमी विश्वासाने आम्ही ख्रिस्ती जीवनामध्ये चाललं पाहिजे. आणि विशेष करून जेव्हा संकट येतात त्यावेळेला आमची खरी कसोटी, खरी परीक्षा असते की आमचा विश्वास खरोखर खरा आहे का विश्वासाचा आहे. आणि याच ठिकाणी बरेच जण चुकले जातात.
आणि या ठिकाणी मी देखील चुकलेलो आहे. मी माझं सांगतो, मी इतरांचं नाही सांगत. इतरांचं मला काय माहिती ते चुकले का नाही चुकले, पण मी चुकलो आणि बरेच वेळेस मी चुकलो. असं नाही की एकदा चुकलो. जेवढे संकट आले ना त्यावेळेस नाही सहन झाले ना, मी काही ना काही अविश्वासाचं देव बाप्पाला बोललो, पण देव बाप्पाने माझ्या त्या अविश्वासाला एवढं सिरियसली घेतलं नाही. सिरियसली जर घेतला असतं तर मी सेवक झालोच नसतो, सेवा करायला आलोच नसतो. देव बाप्पाने माझ्यावर नेहमी दया करण्याची प्रक्रिया दाखवली. का दाखवली? कारण देव बाप जाणत होता माझं हे लेकरू हलक्या काळजाचा आहे. आपण नाही का म्हणतो हलक्या काळजाचा आहे बाबा, याला काही सहन होत नाही म्हणतो का नाही आपण, याला कोणती गोष्ट सहन होत नाही बरं का, याला ताबडतोब लगे राग येतो. कदाचित माझ्यामध्ये तो गुण देव बाप्पाने पाहिला असेल, म्हणून देव बाप्पाने माझ्या अविश्वासाच्या वागण्याकडे तितकं लक्ष दिलं नाही जितकं देण्याची देव बाप्पाची इच्छा होती. कारण देव बाप सर्वांचं मन अंतःकरण तोलून बघतो, याच्यामध्ये चांगले गुण आहेत का, आणि थोडेफार चांगले गुण माझ्यामध्ये देव बाप्पाला कुठंतरी दिसले असतील, म्हणून देव बाप्पाने माझ्या त्या अविश्वासाच्या वागण्यावर पांघरून घातलं आणि मला सेवक केलं. येणो देव बाप्पा जवळ खरा न्याय आहे. देव बाप खरी मनुष्याची चाचणी घेऊन त्याला खरे मार्क्स देणार आहे. भेदभावाचे मार्क्स कधीच देव बाप कुणाला देत नाही. जो खरा आहे ना त्याला खरंच देव बाप म्हणणार, जो खोटा आहे ना त्याला देव बाप नेहमी खोटाच म्हणणार आहे, खोटा आहे बरं का. आणि जो खोटा असतो ना तो जगासमोर देव बाप प्रगट पण केल्याशिवाय राहत नाही. जो म्हणून वचन सांगितलंय, कोणती गोष्ट अशी गुप्त नाही की ती उघड केली जाणार नाही. देव बाप फार गोष्टी उघड्या करणार आहे. मग चांगले असो की वाईट असो, चांगले असले तर आशीर्वादावर आशीर्वाद, वाईट असलं तर मग देव बाप त्याचे शासन कसे करायचे, काय करायचं ते देव बाप ठरवतो. देवाजवळ पक्षपात नाही, देवाजवळ अन्याय नाही, हे देव बाप्पाला प्रामुख्याने आपल्याला सांगायचं आहे. प्रियांनो, आता आम्ही इस्रायली लोकांसारखं आमच्या भावी जीवनामध्ये कोणतंही कृत्य करू नये. आता ऍक्च्युली इस्रायली लोक म्हणजे ते लोक नाही, आम्हाला पण देवाने इस्रायली हे नाव दिलंय. बायबल मध्ये आम्हाला पण इस्रायलामध्ये देव बाप्पाने गणलेलं आहे. मागील संदेशामध्ये देव बाप्पाचा आत्मा बोललाय वचनातून. मग जर आम्ही इस्रायली लोक आहोत तर आम्हाला पण देवाने आमच्यावर कुठल्या प्रकारचा ब्लेम लावू नये, आम्हाला दोषी ठरवू नये. म्हणून दोन गोष्टी आम्ही आमच्या जीवनामध्ये करणं फार गरजेचं आहे. जर आम्ही या दोन गोष्टी आमच्या जीवनामध्ये केल्या ना प्रियांनो, कुणी जरी त्या पाहिल्या नाही पण देवाने जर पाहिल्या ना तर निश्चित आम्ही देव बाप्पाच्या नजरेमध्ये चांगले विश्वासू झाल्याशिवाय राहणार नाही. तर पहिली गोष्ट पाहूया आपण कोणती आहे, त्यासाठी काढूया त्यासाठी आपण 2 करंथीकराचं पत्र 13वा अध्याय 5वं वचन. 2 करंथीकराचं पत्र 5वा अध्याय 13वं वचन. विश्वासात आहात किंवा नाही याविषयी आपली परीक्षा करा. आपल्या प्रीतीत पहा. येशू ख्रिस्त तुमच्या ठायी आहे असे तुम्ही स्वतः संबंधाने समजताना, नाही तर तुम्ही पसंतीने उतरलेले नाही. पसंतीस उतरलेले नाही. स्वतःची परीक्षा करा. तुम्ही विश्वासात आहात किंवा नाही. तुम्ही विश्वासाचं ख्रिस्ती जीवन जगता का, किंवा तुम्ही ख्रिस्ताचं खरं जीवन जगत नाही का, याची परीक्षा आम्हा स्वतःलाच करायची. जर आम्ही विश्वासाने ख्रिस्ती जीवन जगत असलो
तर आम्ही पसंतीस उतरलेले आहोत. जर आम्ही विश्वासाचं ख्रिस्ती जीवन जगत नसलो तर आम्ही पसंतीस उतरलेले नाही. देवबाप स्पष्टपणे त्या वचनात अशा रीतीने बोलत आहे. आणि प्रियांनो, आम्ही ख्रिस्ती जीवनामध्ये विश्वासाने चालावं म्हणून बायबल आम्हाला दिले. हे बायबल असंच आम्हाला देवबाप्पांनी दिलेलं नाही. हे बायबल देण्यामाग मुख्यत्वे कारण हे आहे, आम्ही विश्वासाचं जीवन ख्रिस्तामध्ये कसं जगावं याचा मार्ग देवबाप्पाने सांगितलेला आहे. पण अनेकांना हा विश्वासाचा मार्ग अद्यापही सापडलेला नाही. काही जणांना ना विश्वासाचा मार्ग कसा सापडलाय माहिती का? वचनातून बघूया आपण. काही जणांना, बरं का, सर्वांना नाही. योहान शुभवर्तमान 11वा अध्याय 40वे वचन. येशूने तिला म्हटले, तू विश्वास धरशील तर देवाची गौरव पाशील, असे मी तुला सांगितले नव्हते काय? काही जणांना ना बस येशू ख्रिस्ताचं आणि मार्थेचे या वार्तालापावर, हो मार्थाला काय म्हणलं होतं येशू ख्रिस्त, विश्वास ठेवशील तर स्वर्गाचं देवाचं गौरव पाशील. मी कसं पण ख्रिस्ती जीवनामध्ये चाललो ना, पण माझा विश्वास आहे ना, म्हणजे मी मार्थेसारखं गौरव मला मिळणार. जर अशी प्रक्रिया असती तर मग देवबाप्पाला बायबल द्यायची काही गरज होती का? तुम्ही विश्वास ठेवा, कसं पण वागा, कसं पण राहा, कसं पण बोला, कसं पण कोणाशी काही पण करा, असं जर या विश्वास ठेवण्यामाग अर्थ असता तर देवबाप्पाला पवित्र शास्त्र द्यायची काही गरज होती का? प्रियांनो, काही जणांना पवित्र शास्त्र देवबाप्पांनी का दिलं नाही हे अजूनही माहिती नाही. आणि या बायबलचा सर्वात मोठा सार एक मी नंतर तुम्हाला दाखवणार आहे. या बायबलचा प्रमुख सार काय आहे, जो विचारामध्ये मी शब्द देवाच्या आत्म्याने मला दिला होता, त्याचं उत्तर मी शेवटच्या वचनात तुम्हाला देणार आहे. तर विश्वासाने जगण्याकरिता आम्हाला बायबलकडे लक्ष देणं गरजेचं आहे. दुसरी गोष्ट पाहूया. विश्वास असणं ही पहिली प्रक्रिया. दुसरी गोष्ट आपण काढूया. स्तोत्र संहिता 49 1 ते 3 वचन. दुसरी गोष्ट. हो सर्व लोक हो, हे ऐका, जगात राहणारे उच्च व नीच, श्रीमंत व दरिद्री लोक हो, तुम्ही सर्व कान द्या. माझे मुख ज्ञान वदणार आहे, माझ्या मनचे विचार सुज्ञतेचे असणार. दुसरी गोष्ट काय आहे? ऐकणे. स्तोत्र करता म्हणतोय की मी ज्ञानाची गोष्ट बोलणार आहे किंवा सांगणार आहे. है ना, तिथं शेवटच्या वचनाच्या शेवटच्या भागात सांगितलंय ना, ऐकणाऱ्याला देखील सुवार्ता किंवा शुभ संदेश त्या वचनामध्ये देवबाप्पांनी दिलाय. आणि प्रियांनो, जो ऐकतो ना त्याचं कल्याण झाल्याशिवाय राहत नाही असं बायबल सांगतं. नीतिसूत्रे 16:20 मध्ये सांगितलंय, जो ऐकतो ना त्याचं कल्याण होतं. मग ते ऐकणं कशाही प्रकारचं असू द्या, ऐकण्याचे प्रकार वेगळे, पण शेवटी त्याच्या वाट्याला कल्याण आल्याशिवाय राहत नाही असं त्या वचनात सांगण्यात आलंय. पहिले शमूएल 15वा अध्याय 22व्या वचनामध्ये पण सांगण्यात आलंय की जो ऐकतो त्याचं कल्याण होतं. ऐकायला बायबल मध्ये फार महत्वाची जागा आहे. 12 शिष्यांनी जर येशू ख्रिस्ताचं ऐकलं नसतं, ज्या शिष्यांना येशू ख्रिस्त म्हणला सगळे काम सोडा माझ्या मागे या, ते म्हणले जर असते, नाही ना प्रभू, आम्ही मासे धरणारे आहोत, आम्ही मासे धरले नाही तर आमच्या उपजीविका कशी चलन, तू तो माग येईल सांगतो, तुझ्या माग आलं म्हणजे आम्हाला हे सगळं सोडून द्यावं लागल, कसं आमचं होईल?
देव बाप्पाने त्यांना शब्द दिला, त्यांनी तो ऐकला. त्यांच्या भावी जीवनामध्ये शिष्यांना कोणत्याही गोष्टीची देव बाप्पाने कमी पडू दिली नाही असं बायबल सांगतं. त्यांना इतके भाऊ बहीण माता पिता देव बाप्पाने भावी जीवनामध्ये दिले ना प्रियांनो. जे येशू ख्रिस्त म्हणला होता, जेव्हा पेत्र म्हणला, येशू ख्रिस्ता आम्ही तर तुझ्यासाठी आमचे शेत, आमचे आई बाप, आमचे भाऊ बहीण, आमचं गाव सगळं सोडून तुझ्या मागे आलो, आम्हाला काय देणार? तेव्हा येशू ख्रिस्त म्हणला, या जगामध्ये जेवढे भाऊ बहीण माता पिता आहे हे सर्व मी तुम्हाला देणार. यांनो शिष्य ज्या ज्या ठिकाणी गेले ना त्या त्या ठिकाणी त्यांना माता पिता भाऊ बहीण भरघोसीने देव बाप्पाने दिले. म्हणून 3000 पासून देवाच्या राज्यामध्ये लोक यायला सुरुवात झाली. 3000, 4000, 5000, 7000 हजारावारीच त्यांच्या सेवा कार्यामध्ये देव बाप्पाने विश्वासी देवाच्या राज्यात घेतले. आमच्या सेवा कार्यामध्ये किती येतात? किती येतात आमच्या सेवा कार्यामध्ये? थोडे आले तर ते थोडे पण जास्त काळ विश्वासात राहत नाही. जवळ वचन ध्यानात राहतं तवर फार विश्वास वाचल्यासारखं दाखवतात. एकदा वचन विसरले की त्यांचा विश्वासही विसरून जातो कुठंतरी. ही आमची परिस्थिती आहे. म्हणून प्रियांनो, वचन ध्यान देऊन ऐकणं आणि त्याप्रमाणे करणं. जो कोणी अशा प्रकारे ख्रिस्ती जीवनामध्ये चालेल तो स्वतः आशीर्वादित होईलच होईल, पण त्याच्याद्वारे इतर जन ही आशीर्वादित झाल्याशिवाय राहणार नाही. प्रियांनो, सेवकाला पाठवण्याचं ना फार मोठं कारण देव बाप्पाच्या मनामध्ये आहे. देव बाप्पा असंच कोणाला नाही म्हणत उठ आणि जा त्या परिवारात. निरोप असतो पवित्र आत्म्याजवळ आणि तो निरोप सेवकाला पण पूर्णपणे माहिती नसतो की काय निरोप येणार आहे. म्हणून थोडीशी तयारी मी करतो काही वचनांची. अगदी बोटावर मोजण्यासारखे वचन माझ्या जवळ आहेत. 4 वचन माझ्या जवळ आहेत बोटावर मोजण्यासारखे. त्याच्यातले 3 वचनातून मी बोललो, 1 वचन अजून राहिलंय. ते शेवटी मी ते वचन तुम्हाला सांगणार आहे. मग संदेश स्टार्ट झाल्यावर ज्या ज्या मार्गाने देव बाप्पा मला घेऊन गेला त्याचे पुरावे वचनातून देव बाप्पाने दाखवले. पण प्रामुख्याने माझ्या संदेशाचे 4 वचन आहेत. त्याच्यातले 3 वचन झालेत, 1 वचन अजून बाकी आहे आणि ते आता लवकरच तुमच्या समोर येणार आहे. प्रियांनो, विश्वास आणि ऐकणे या 2च गोष्टीवर ख्रिस्ती जीवन जो जगन ना त्या विश्वासणाऱ्याचा स्वर्गात जाण्याचा प्रवास अतिशय सोपा होणार. हे पवित्र आत्म्याला तुम्हाला थोडक्यात सांगायचं आहे. आणि या थोडक्यात सांगणाऱ्या गोष्टीचा प्रामुख्याने सार कशामध्ये आहे? विश्वास आणि ऐकणे याचा सार कशामध्ये आहे ते वचन आता आपण शेवटी पाहणार आहोत. त्यासाठी काढूया आपण उपदेशकाचं पुस्तक 12वा अध्याय 13वं वचन, शेवटचं वचन. 2 मिनिटं याच्यावर बोलल्यावर मी थांबणार आहे. नीतिसूत्रानंतर उपदेशक स्तोत्र संहिता 13वं वचन. आता सर्व काही तुम्ही ऐकले. सर्वांचे सार हे की देवाचे भय धर व त्याच्या आज्ञा पाळ. मनुष्य कर्तव्य काय ते एवढेच आहे. काय बायबलचं सार सांगितलं देव बाप्पाने? देवाचे भय. देवाचं भय प्रथम पाहिजे, दुसरे आज्ञा पालन पाहिजे, तर तुमच्या ख्रिस्ती जीवनाला काही अर्थ आहे. भय नाही, आज्ञा पालन नाही तर तुम्ही कोणतं ख्रिस्ती जीवन जगत आहात? ज्याच्या जीवनामध्ये भय आहे, ज्याच्या जीवनामध्ये आज्ञा पालन आहे, तो कधी देवाच्या वचनाला दोष लावील का?
देवाच्या वचनाच्या विरोधात बोलन का? देवाच्या वचनाच्या विरोधात वादविवाद घालीन का सेवकाबरोबर? प्रियांनो, बायबलचं सारच अनेकांना अजून माहिती झालेलं नाही, म्हणून प्रेषित 2:38 वचनाचा विरोध आजही चाललेला आहे. पण देव बाप्पाची इच्छा आहे की माझ्या विश्वासणाऱ्यांना, माझ्या सेवकांना बायबलचा सार समजावा. आणि सार 2च गोष्टीमध्ये ठेवलाय देवानी. पहिलं भय, दुसरं आज्ञा पालन. किती जण भय धरतात? किती जण आज्ञा पालन करतात? जो कुणी या दोन्ही गोष्टी करील ना आपल्या जीवनामध्ये कृतीने, तो कधीही बायबलच्या कोणत्या शब्दाला दोष लावणार नाही, असं मी टाळी देऊन सांगतो प्रियांनो. पण त्यांनी तसं भय धरलं पाहिजे, तसे आज्ञा पालन केलं पाहिजे. न तर काही जणांचा स्वभाव कसा असतो माहिती का? वर हाजी हाजी आणि माग दगलबाजी. फार घातक मार्गावर चालणारे प्रियजन आहेत ते. तोंडावर हाजी हाजी माग दगलबाजी करणारे ना अतिशय घातक रस्त्याने ख्रिस्ती जीवनामध्ये चाललेले आहेत. आणि या अशा चालणाऱ्यांचा न्याय निश्चित होणार आहे. ते किती म्हणले ना आमचा न्याय होणार नाही, त्यांचा न्याय ठरलेला आहे. पण त्यांनी भावी जीवनामध्ये तोंडावर हाजी हाजी माग दगलबाजी करण्याचं सोडून दिलं ना, तर त्यांचा न्याय प्रक्रियेमध्ये पण बदल देवबाप केल्याशिवाय राहणार नाही. का अंतिम समय ठेवलाय प्रभूने? कारण सर्वजण प्रभूच्या नजरेमध्ये चांगले दिसावे म्हणून हा अंतिम समय ठेवलाय. शेवटची संधी विश्वासणाऱ्यांना, सेवकांना अंतिम समयामध्ये तरी वाईट सोडून द्या, चांगलं धरा आणि प्रीती खरी करा. काही जणांची प्रीती ना फक्त तोंडावर असते बर का. तोंडावर फक्त प्रीती बस. इतकी तोंडावर अशी प्रीती दाखवते ना की ऐकणाऱ्याला असं वाटणार, बापरे काय यांच्या मनामध्ये प्रीती आहे. पण जेव्हा ती प्रीती कृतीमध्ये उतरवण्याची वेळ येते ना, तेव्हा मात्र ती प्रीती कुठंतरी दुसरीकडेच राहून जाती. मग ती प्रीती दिसतच नाही. अशी काही ती प्रीती वेगळं वळण घेती. सेवकांच्या बाबतीत पण आणि विश्वासणाऱ्याच्या बाबतीत पण, दोघांच्या बाबतीत देवबाप बोलत आहे. कोणाला टार्गेट धरून देवबाप बोलत नाही. कारण हे वचन सर्व ठिकाणी जाणार आहे. हे वचन काही एका जणाजवळच जाणार आहे असं नाही. पूर्ण महाराष्ट्रभर हे शब्द ऐकवले जाणार आहेत. हे कोणा एका विश्वासणाऱ्याला हे शब्द ऐकवले जाणार नाहीत. काही जणांची प्रीती अशी उतरते ना, मग फोन जर केला ना तर फोनच उचलित नाही. आणि जर घडी घडी फोन केला ना तर फोनच स्विच ऑफ करून टाकते. फार फोन यायला लागले, जाऊ दे स्विच ऑफ केलं म्हणजे करू दे त्यांना, किती काही फोन करू द्या. इथून प्रीतीची सुरुवात होते प्रियांनो. काही जणांची अहो साधं विचारपूस करण्याची त्यांना इच्छा होत नाही, मग सहाय्यता करण्यासाठी कधी धावून येतील. आणि बोलताना म्हणतो आम्ही फार प्रीतीचे हृदय ठेवणारे, आपण प्रभूचे लेकर आहोत, प्रभू मस्तक आहे, आपण शरीर आहोत, त्याचे अवयव आहोत. जेव्हा एखादा विश्वासणारा संकटात येतो तेव्हा ते अवयव नसतो का मग? तो परिवार किंवा तो विश्वासणारा अवयव नसतो? प्रियांनो, प्रीतीची ही परिभाषा ज्याच्या जीवनामध्ये येते ना त्यालाच देवबाप बोलायची संधी देतो. प्रीती आमची ती असली पाहिजे प्रियांनो, जी प्रीती प्रभू येशू ख्रिस्ताने आमच्यावर केली. शक्यतो आम्ही त्या प्रीतीमध्ये चालण्याचा प्रयत्न जर केला ना, आम्ही ख्रिस्तामध्ये यशस्वी झाल्याशिवाय राहणार नाही. म्हणून या वचनात सांगितलं की सर्व गोष्टीचा सार देवाचे भय धर आणि आज्ञा पालन कर.
मग आज्ञा पालनामध्ये प्रीती ही आज्ञा पालनाची भाग येत नाही का? प्रीती आज्ञा पालनापासून वेगळा भाग आहे का? पण प्रियांनो, प्रीती अशा प्रकारे काहींच्या जीवनातून दिसून येते प्रियांनो. पण काही जण सहन करतात, कारण ज्यांना सहनशीलतेचा आत्मा देवाने दिलाय ना, तो सहनच करत राहतो. पण देवबाप त्याला पडू पण देत नाही. लक्षात ठेवा, देवबाप कधीच सहन करणाऱ्याला पडू देत नाही. संकट हे विजयाची सुरुवात आहे असं जाणकार म्हणतात. संकट आलेच पाहिजे ख्रिस्ती जीवनामध्ये प्रियांनो. संकट जर आले नाही ना, तर तुम्हाला ख्रिस्ती जीवन काय आहे ना कळणारच नाही. नुसतं सुखच भोगत राहिले ना, तर एखाद्याला दुःख काय कळणारच नाही. आणि एखादा दुःखच भोगत राहिलं ना, तर त्याला सुख काय आहे कळणारच नाही. म्हणून देव बाप्पाने सुख आणि दुःख दोन्ही ख्रिस्ती जीवनामध्ये ठेवले. का? कारण त्याला विश्वासणारे, अनुभवातून त्याच्या राज्यात आलेले विश्वासणारे बघण्याची देव बाप्पाची इच्छा आहे. म्हणून आमच्या जीवनात कधी सुख येतं, कधी दुःख येतं. दुःखामध्ये आम्ही विशेष करून देवाचा धन्यवाद करणं हे आमचं आद्य कर्तव्य ठेवणं महत्वाचं आहे. परंतु काही जण दुःखामध्ये या गोष्टीला करण्यापासून माघार घेतात, असंही देव बाप्पाच्या आत्म्याला दिसलेलं आहे. जे माघार घेतात ना दुःखामध्ये, त्यांनी व्यवस्थित व्हावं म्हणून देवाचा आत्मा आजही वचनातून सेवकाद्वारे आपल्याशी बोलत आहे. देवबाप असंच बोलत नाही प्रियांनो. याच्या माग कारण आहे की आम्ही सहन करणारे बनावे आणि देवाच्या इच्छेप्रमाणे आमच्या भावी जीवनामध्ये आम्ही चालणारे व्हावे म्हणून देवबाप हे बोलत आहे. प्रियांनो, आता तुम्हाला कसं ख्रिस्ती जीवनामध्ये बनायचं हा निर्णय देव बाप्पाने तुमच्यावर ठेवलाय. फक्त या ठिकाणी समीक्षा आहे. समीक्षाला अजूनही देवबाप या गोष्टीतून थोडस वगळतोय. समीक्षाकडे देव बाप्पाचं एवढं लक्ष नाही. बाकी इतर जेवढे जण आहेत ना, तेवढ्यांना विचार करण्याची आणि योग्य डिसिजन घेऊन त्याप्रमाणे ख्रिस्ती जीवनामध्ये चालण्याची शेवटची संधी देव बाप्पांनी दिलेली आहे. आता या संधीला गोल्डन बनवायचं का नाही बनवायचं हे विश्वासणाऱ्यावर अवलंबून आहे. म्हणून आजच्या या छोट्याशा संदेशातून देवबाप तुम्हाला आणि मला भरपूर आणि भरपूर आशीर्वाद देऊ. आमेन. बंद नका करू, चालू राहू द्या. समीक्षा बाळा आपलं काय ना प्रेरणा बाळा प्रार्थना करू. आपण प्रार्थना करू. पवित्र 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 सेनाधीश परमेश्वरा, आकाश आणि पृथ्वी यांचे उत्पन्न करते ईश्वराजा बाप्पा, आतापर्यंत सांभाळस म्हणून मी तुला धन्यवाद देते. हो प्रभू ख्रिस्ता, ही सुंदरशी वेळ तू आमच्या जीवनाला जोडलीस त्याबद्दल तुझे खूप खूप धन्यवाद ईश्वराजा बाप्पा. हो प्रभू ख्रिस्ता, आम्ही जे वचन वाचलं ते तो आशीर्वादित कर. हो येशू ख्रिस्ता, हे समजण्याचा बुद्धी चातुर्य तो आम्हाला प्रत्येकाला पुरव आणि हो तुझ्याच नावाचं करू ईश्वराजा. हो प्रभू ख्रिस्ता, बाळासाहेबांचं येणं जसं आशीर्वादित केलं तसं त्यांचं जाणं देखील आशीर्वादित कर ईश्वराजा बाप्पा. तुझी वचन सेवा करत असताना त्यांना चांगलं आरोग्य तू पुरव ईश्वराजा आणि हो तुझ्याच नावाचं गौरव. हो येशू बाप्पा, इथं बसलेल्या प्रत्येकावर मी तुझा आशीर्वाद स्वीकारते बाप्पा. हो प्रभू ख्रिस्ता, मी विशेष प्रार्थना करते आज आत्यांसाठी. हो ईश्वराजा बाप्पा, तू खालील चापकांचं आरोग्य तू त्यांना प्राप्त करून दे ईश्वराजा बाप्पा. त्यांना तू बरं कर आणि हो तुझ्याच नावाचं गौरव ईश्वराजा. आम्ही जे जेवण खाणार आहे ते तू आशीर्वादित कर. आम्हाला दिलं तसं सर्वांना दे. रात्रीच्या समयला तू कोणाला उपाशी तांदळाला भुकीला ठेवू नको. हो प्रभू ख्रिस्ता, पप्पा काम करत असताना त्यांचे सोबती तू राहा. त्यांचा तारण करता, उद्धार करता आणि रक्षण करता तो ईश्वराजा. रात्रीच्या समयला जे प्रवास करत आहेत त्यांचा तो प्रवास सुखाचा कर. जे आजारी आहेत इष्टचे नाव त्यांचं तो आजार बरा कर आणि हो तुझ्याच नावाचं गौरव. आम्ही शालेय शिक्षण घेत असताना आम्हाला लागणारं बुद्धी चातुर्य तू पुरव ईश्वराजा आणि हो तुझ्याच नावाचं गौरव. हो प्रभू ख्रिस्ता, इथं बसल्या प्रत्येकावर तुझा आशीर्वाद स्वीकारते ईश्वराजा बाप्पा. आत्याच्या कुटुंबाला तो आशीर्वादित कर. त्यांना लागणारं तेल मिठाचा पुरवठा बाप्पा तुझ्या भंडारातून कर आणि हो तुझ्याच नावाचं गौरव. हो प्रभू ख्रिस्ता, आमच्या प्रत्येकाचं तारण करता, उद्धार करता आणि रक्षण करता तू. तुझे सत्य मार्गात आणि तुझ्या वचनात चालण्याचं बुद्धी चातुर्य तू आम्हा प्रत्येकाला दे आणि हो तुझ्याच नावाचं गौरव. ही तुझीच प्रार्थना तारणार प्रभू येशू ख्रिस्त याच्या गोड आणि पवित्र नावात केली म्हणून पित्याचं ऐक. आमेन.
हे आमच्या स्वर्गातील बाप्पा, तुझे नाव पवित्र मानले जाओ, तुझे राज्य येवो, जसे स्वर्गात तसे पृथ्वीवर. तुझ्या इच्छेप्रमाणे हो. आमची रोजची भाकर आज आम्हाला दे, जसे आम्ही आमच्या ऋणांना सोडले आहे, तसे आमच्याकडे आम्हाला सोड. आणि आम्हाला स्पर्शू नकोस, तर आम्हाला सोडवू नको. कारण की राज्य, सामर्थ्य आणि गौरव ही स्वर्गात तुझे आहे. आमेन. प्रभु यीशु रक्त की जय. प्रभु यीशु रक्त की जय. प्रभु यीशु रक्त का जयकार असो. आमीन. आमेन.